तर माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी. तर विशेष या ठिकाणी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे सुंदर अशा प्रकारे या एकादशीचं पालन झालं पाहिजे. जो कोणी या एकादशीचं व्रताचं पालन करतो सर्व काम दुःख म्हणलेलं आहे की जो कोणी व्यक्ती या एकादशीचं पालन करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे हे व्रत आहे. आणि म्हणून यासाठी सुंदर असं आचार्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे या एकादशीचं आपण पालन करू शकतो. खास करून आपण बघतो हरे कृष्ण येते का. तर एकादशी व्रताचं पालन जो कोणी करतो, जो कोणी नेमानं जाणे नारायण पाशी तुकाराम महाराज म्हणतात की जो कोणी व्यक्ती या नित्य नेमानं जर या एकादशी व्रताचं पालन करेल तर त्याला निश्चितपणे भगवत धामाची प्राप्ती होईल. पण जो कोणी व्यक्ती करत नाही तर ते म्हणतात त्याची नरकही भीत. तो नरक सुद्धा त्याला घाबरतो. नरक तर किती कठोर शासन करतो सर्वांना, पण जो कोणी व्यक्ती एकादशी पालन करत नाही असा व्यक्ती त्याच्याकडे जातो आणि त्याला शिक्षा करण्यासाठी त्याला ही भीती वाटते. एवढं मोठं जघन्य पाप त्याने केलेलं असतं. आणि म्हणून या एकादशी व्रताचं सांगितलं. एकदा चैतन्य महाप्रभूंची माता त्याच्यापुढं चैतन्य महाप्रभू म्हणतात की हे माता तू मला एक वरदान दे. तुम्ही काय पाहिजे माग मी देते. तर ते म्हणजे तू काय कर एकादशी व्रताचं पालन कर. आणि त्यावेळी बंगालमध्ये अशी प्रथा होती की जो कोणी विधवा स्त्री आहेत त्यांनी जरी एकादशीचं पालन केलं नसलं तर चालत होतं. म्हणून ते म्हणतात असं होतं त्यावेळी प्रथा. पण चैतन्य महाप्रभूंची इच्छा होती की नाही त्यांनी सुद्धा पालन केलं पाहिजे. आणि म्हणून ते मातेला म्हणतात की तू काय कर हे एकादशी व्रताचं पालन कर. आणि त्यावेळी मग ती सुरू करते पालन करण्यासाठी, एकादशी व्रताचं पालन करण्यासाठी. आणि चैतन्य महाप्रभू कृष्ण अशाच प्रकारे तुकाराम महाराज एकदा शिवाजी महाराज त्यांनी भरपूर मोठा नजराणा घेऊन गेले तुकाराम महाराजांना संतुष्ट करण्यासाठी. आणि त्यावेळी तुकाराम महाराज त्यांना म्हणतात की आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. की आम्ही कशानं सुखी होतो को आनंदी होतो की ज्यावेळी तुम्ही भगवंतांचं नामस्मरण करता. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर ते म्हणतात की आम्हाला जर तुम्हाला संतोष करायचा असेल तर तुम्ही काय करा भगवंतांचं नाम घ्या. आणि कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. की तुम्हाला जर संत तुकाराम महाराज उपदेश देतात हे मृत्तिके समान आहे. ते म्हणतात हे धन जे सोनं नाणं आणलंय ते आमच्यासाठी कशाप्रमाणे आहे मातीप्रमाणे आहे. आम्हाला काही नाही त्याची किंमत. पण तुम्ही काय करा जर आम्हाला संतोष करायचं असेल तुम्ही व्रत करा. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आता आपण बघू शकतो शिवाजी महाराजांचं जीवन कसं. आज आपल्याला सांगितलं तर आपण म्हणतो अरे कुठे वेळ आहे, कुठं कधी येते एखादी कळत पण नाही, लक्षात येत नाही, अनेक कारणं देत असतो. आणि एवढं चांगलं सुस्थिर जीवन आहे आपलं. पण शिवाजी महाराजांचं जीवन अतिशय अस्थिर. आज सकाळी कुठे आहे, संध्याकाळी कुठे आहे, दुपारी कुठे आहे, काही नियम नाही. आणि एवढी स्थिती आहे. आणि मुठभर मावळ्यांना घेऊन त्या जी काही सेना यवनांची सेना आहे त्या सेनेसाठी एवढा मोठा संघर्ष करत होते. पण तिथेही तुकाराम महाराज ते बघत नाही की अरे यांना मोठा संघर्ष आहे, यांना वेळ नाही आहे, ते नाही. पण ते एक स्टँडर्ड स्थापन करतात. कारण माहिती आहे शास्त्रात सांगितलंय येत येत आचरती श्रेष्ठ तत् एव इतर जना. की जो कोणी व्यक्ती श्रेष्ठ व्यक्ती आहे समाजातील त्यानं जर पालन केलं स्वाभाविकपणे बाकीचे लोक त्याला अनुकरण करत असतात. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही राजा तर तुम्ही काय करा कंठी मिरवा तुळशी. कारण गळ्यामध्ये कंठीमाळा धारण करा. तर आज आपण बघतो की कंठीमाळा धारण करणं तेवढं सोपं नाही. अनेक लोक म्हणतात अरे काय गळपास बुवा कंपनीमध्ये आम्ही जायचं होतं ते म्हणायचे हे गळपास बुवा आहे, त्यांनी
फासच लावलेला आहे कंठीमाळा म्हणजे. तर अशा प्रकारे ते वल्गना करतायत, तिलक लावलं तर वल्गना करतायत. तर समाज आता प्रतिकूल बनत चाललेला आहे, नास्तिक बनत चाललेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये हे धारण करणं म्हणजे काय अतिशय मुश्किल होत चाललेलं आहे. आणि आपण बघतो की आपल्या जीवनाचाही संघर्ष आहे. आणि या सर्व गोष्टी पहिला कसं अनुकूल वातावरण असेल, सर्व संध्याकाळी लोक आले गावात एकत्र जमायचे, कथा कीर्तन व्हायचे आणि मग एकादशी पालन करायचे, भगवानांची पूजा अर्चना व्हायची. पण आता सगळं विरुद्ध झालं. जो कोणी पूजा अर्चना करताना म्हणतात ही कामातून गेलेलं आहे म्हणून, है ना. त्यांना वाटतं वेळ झाली, ही सगळी दुनिया चालली कुठे चंद्रावर आणि अजून हा इथे डोंगरावरच आहे. आज आहे समाजात अशी नावं ठेवतात लोक. परंतु जाणलं पाहिजे की संत तुकारामांसारखे आचार्य आपल्याला सांगतायत आणि शिवाजी महाराजांना एवढं अस्थिर जीवन असतानाही त्यांना ते सांगतायत. मग आपण तर किती काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. आणि त्यांना सांगतायत की कळ्यामध्ये तुळशी कंठीमाळा धारण करा. कारण यमराजांच्या संवादामध्ये की त्यावेळी ते सांगतात की ज्यावेळी अजामिलला पकडण्यासाठी यमदूत गेले होते आणि त्या यमदूतांना ते फास्ट आपण आता त्याला घेऊनच जाणार होते. पण तो काय करतो, नारायण, त्यांना घाबरून जोरात नारायण 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 बोलतो. आणि कुणाला बोलवतो, भगवंतांना नाही, त्यांचा जो मुलगा होता खेळत होता बाजूला आणि ते सतत त्याच्याशी प्रेम करत होते आणि त्या प्रेमाखातर त्याला बोलवतात. आणि त्या ठिकाणी साक्षात भगवानांचे दूत येतात आणि ते म्हणतात थांबा. तर ते म्हणतात थांबा काय, बघा यांनी काय काय केलंय. सगळे लिस्ट दाखवतात, सगळे चोरी दरोडा खून सर्व काही प्रकारचे पाप केलेले आहेत. आणि आता त्याचा न्यायनिवाडा करण्यास आम्ही यमराजांना घेऊन जातो. तर ते म्हणतात नाही, त्यांनी असहाय्यपणे भगवंतांचं नाव उच्चारलेलं आहे आणि आता त्यांच्यावर आमचा अधिकार आहे, तुमचा अधिकार नाही, चालते. आणि तिथून त्यांना बाजूला करतात आणि हे जातात पाया आदळत यमराजांच्यावर की आज हे व्यक्ती, आणि त्यांचं वर्णन करतात सर्व विष्णुदूतांचं. आणि ते वर्णन ऐकून यमराज खुश होतात. का, कारण यमराज सुद्धा एक महाजन आहे आणि ते विष्णुदूतांचं वर्णन ऐकून खुश होतात. आणि त्यांना सांगतात की तुम्ही अशा व्यक्तीकडे जाऊ नका ज्यांनी तिलक धारण केलेलं आहे, गळ्यात तुळशी माळा धारण केलेली आहे आणि मुखामध्ये भगवंतांचं नाव आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा लोकांच्याकडे तुम्ही जाऊ नका. कारण या लोकांना शासन करण्यासाठी ना ब्रह्माजी ना शिवजी ना आम्ही सर्वजण असमर्थ आहोत. त्यांना आम्ही शासन करू शकत नाही. अशा लोकांना तुम्ही माझ्याकडे घेऊन या, नाही जे जीवन एकदाही भगवंतांचं नाव घेत, एकदाही भगवंतांच्या समोर येऊन नतमस्तक होत नाही, अशा लोकांना तुम्ही माझ्याकडे घेऊन या, मी त्यांना शासन करेन. पण या लोकांच्याकडे तुम्ही जवळ सुद्धा फिरकू नका. म्हणजे बघू शकतो केवळ तुळशी माळा धारण केले, तिलक धारण केलं आणि भगवंतांचं नामस्मरण केलं, यमदूत सुद्धा जवळ येणार नाही. कारण त्याच्यावर पूर्णपणे विष्णुदूतांचा अधिकार आहे. आणि ते म्हणतात पुढे, मनवा हरीचे दास हे मज आस. की तुम्ही काय करा की गळ्यात तुळशी माळा धारण करा आणि भगवंतांचं मुखानं भगवंतांचं नामस्मरण करा आणि मनवा हरीचे दास. तुम्ही असं समजू नका मी महाराज, सगळेजण महाराज म्हणतात मी पण महाराजच आहे असं नाही. तुम्ही कोण आहात, हरीचे दास, भगवंतांचे तुम्ही सेवक आहात हे समजा. आणि हीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. तर हे साधू संतांचं जीवन की त्यांना त्या व्यक्तीकडून काही नाही पाहिजे. आता कोणी सुवर्ण एवढं आलं, नजरानं एवढं आलंय, कोणी पण प्रभावित झाला असतं, पण ते म्हणले नाही, ही आम्हाला मृत्यू के समान मातीसारखं आहे, त्याला आम्हाला नाही. आम्हाला तुमच्याकडे काय पाहिजे की या गोष्टी पाहिजे की तुम्ही भगवंतांचं नामस्मरण करा, गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करा, एकादशीचं पालन करा आणि स्वतःला हरीचे दास म्हणा. तर हीच अपेक्षा शिवाजी महाराजांकडून त्यांनी केली आणि तीच आपल्या प्रत्येकांच्याकडून हे संत लोक अपेक्षा करतात. त्यांना काही नाही पाहिजे, केवळ त्यांना या गोष्टी केल्याने ते संतुष्ट होतात. आणि हे काय करणं अवघड आहे का? एक 15 मध्ये तुकाराम माझ्या एका बंगाल म्हणतात 15 दिवसामध्ये एक एकादशी दे, तुझा काय जीव जातो का अन्न खाण्या वाचून?
तुकाराम म्हणतात की 15 दिवसात एक एकादशी दे, आणि त्या दिवशी जर अन्न नाही खालास तर तू काय, तुझा मृत्यू होतो का? तर ती एकादशी ते हे पालन करा. तर सर्व संतांचं, आचार्यांचं आणि शास्त्रांचं वचन आहे की या एकादशीचं पालन केलं पाहिजे. आणि एकादशी पालन, उपवास, उपवास शब्दाचा अर्थ काय? उपवास म्हणजे भगवंतांच्या जवळ अधिक वास करावा, सानिध्यात राहावं, भगवंतांच्या नामाच्या रूपामध्ये, श्रवण कीर्तनाच्या माध्यमाद्वारे, कीर्तनाच्या माध्यमाद्वारे, तर जास्तीत जास्त भगवंतांचा वास करावा आणि शारीरिक गरजा कमी व्हावी. आता आपण नेहमीच शरीरासाठी सकाळ उठल्यापासून सतत चिंता हेच असते की आज खाण्यासाठी काय बनवायचं, आज हे काय करायचं, ते काय करायचं, कुठले कपडे घालायचे, काय करायचं, म्हणजे सतत शरीर भावनेमध्ये आपण असतो. आणि म्हणून ही शरीर जी भावना आहे त्याला कृष्ण म्हणून करायची. कशी करायची कृष्ण म्हणून? सकाळी उठल्या उठल्या भगवंतांना प्रणाम करायचं, झोपेतून बेडवरच पंचांगांवर करायचे भगवंतांना की भगवंता खूप धन्यवाद, गुरूंचं आणि भगवंतांचं स्मरण करायचं. तुमच्या कृपेने हा एक दिवस मला मिळाला की आणखी तुमची सेवा करण्यासाठी. कारण सांगितलं जातं की जो पण परमात्मा आपल्याला संमती देत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्या दिवशी उठू शकत नाही. परवाच आम्ही आपल्या इथेच 27 वर्षाचं वय, ज्या माताजी आहेत इस्लामपूरच्या माताजी, त्यांचे कोणते रिलेटिव्ह होते, त्यांचा 27 वर्षाचा मुलगा सकाळी झोपेमध्येच हार्ट अटॅक होऊन त्याचा मृत्यू झाला. म्हणजे बघू शकतो की 27 वर्ष ही काही मृत्यूचं वय आहे का? पण अशा प्रकारे घटना घडते. आणि म्हणून आपण सावध असतो. कोणत्या क्षणी कधी काय होईल आपल्या जीवनात आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून शास्त्र आपल्याला जागा करतात. परमार्थी तातडी करावी, तुकाराम म्हणतात की जे परमार्थ आहे भगवंतांचा जो अध्यात्म आहे त्याला तातडी म्हणतात. तातडी म्हणजे इमर्जन्सी. आज आपण सर्व गोष्टी करतो आपल्या जीवनात, सगळ्या एक उठल्यापासून करतोच ना, हे काम झालं, हे झालं, आणि मग सगळ्या शेवटी जपाला प्राधान्य देतो. आता सगळी काम झाली, आता जप करूया, है ना? तर तसं नाही, जपाला पहिला प्राधान्य दिलं पाहिजे. की सकाळी थोडंच लवकर उठून 1 म्हणा 2 म्हणा जे काय आपण करतो त्या पूर्ण केलं पाहिजे. कारण जर सकाळी आपण जप करतो जप आपल्या दिवसभर आपल्या स्मरणात राहतो. पण जर आपण शेवटी करायला लागलो जप झोपायच्या वेळी तर काय होणार आहे, दिवसभराचं सगळं आठवतं जपाच्या वेळी. अरे त्या व्यक्तीने असंच म्हणले, त्या ह्याने असं केलं, त्यांनी तसं केलं, त्याने पैसे घेतले, त्याने दिलेच नाही पैसे, सर्व काही आठवत राहतं. जप चालला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर इकडे हे चाललंय आणि तिकडे म्हणजे दिवसभर चाललंय. पण ते जर सकाळी आपण उठल्या फ्रेश असतो, मनात अजून काही विचार भरायच्या आधीच जर भगवत भावना भरली तर दिवसभर आपल्याला त्या कार्यामध्ये आपल्याला प्रेरणा देत राहते. भगवंतांचं स्मरण आपोआप येत राहतं. तिथे करायची वेळ गरज पडत नाही, आपोआप ते येत राहतं. आणि म्हणून हे आचार्य ग्रंथाला प्राधान्य देतात की या प्रकारे भगवंतांचं नामस्मरण. पुढं या ठिकाणी भगवद्गीतेतील हा श्लोक आहे 15वा. 14 आणि 15 हे 2 श्लोक महत्वाचे आहेत. म्हणजे सगळे श्लोक महत्वाचे आहेत, पण दुसऱ्या अध्यायामध्ये हे अतिशय महत्वपूर्ण आहे. पहिले 14व्या श्लोकात बघून म्हणतात मात्रा स्पर्शास कोणतेय शीतोष्ण सुख दुःखदा अगम अपायनो नित्य तान तिदेशस बाधता. की अर्जुनाला ते म्हणतायत की अर्जुन आता व्यथित झालेला होता आणि आता युद्ध करायला तो नकार देत होता. आणि त्यावेळी भगवान म्हणतात की जीवनातील सुख दुःख आपण पण कधी कधी दुःखी होतो आणि वाटतं त्याला सोडून द्यायचं, नकोच, काहीच नाही पाहिजे, है ना? एकदम टोकाची भूमिका घेतो. एकतर एवढं त्याच्यात गुंतून जातो, नाहीतर एवढं सोडून वैराग येते की सगळंच सोडून जातो. तर या ठिकाणी अर्जुनही तसं करतो, नाही आता मला युद्धच नाही करायचं, मी जाईन जंगलामध्ये आणि भिक्षा मागून जीवन जगायला तयार आहे. आणि कृष्ण म्हणतो ठीक आहे, त्यांना मारून सगळं दुःखच माझ्या वाट्याला येणार आहे. कारण सगळ्यांचा मृत्यू रक्तरंजित भोग असेल. समजा एखादा प्रसाद आहे आणि तो आपण खाणार आहे, पण त्याच्यावर कळतं की काहीतरी रक्त पडलेलं आहे एखादा ते,
तर तो आपण खाऊ का? नाही, तो रक्तरंजित भोग आहे, तो आपण लगेच त्याग. तशा प्रकारे हे राज्य मिळेल मला, पण हे राज्य कसं मिळेल? हे सर्व या लोकांची हत्या करून ते मिळेल, आणि ते रक्तरंजित भोग मला नको आहे. हरे कृष्ण. तर तो भोग आम्हाला नको आहे, आणि मी त्या दिवशी जंगलात जाईन आणि भिक्षा मागून मी जगायला तयार आहे. पण भगवंतांची काय इच्छा होती की त्यांनी युद्ध करावं, आणि युद्ध करताना मध्ये सांगतात की हा दुःखी झाला ना, ते दुःखाची इथं सांगतात मात्रा स्पर्शा सुखवते, की शरीराच्या जाणीवीमुळे की दुःख जाणवतं. जसं थंड पाणी, कडक उन्हाळ्यामध्ये थंड पाणी किती आनंददायक वाटतं, पण तेच थंड पाणी हिवाळ्यामध्ये अतिशय दुःखदायक. तर ते शरीराच्या जाणीवेमुळे ते कधी सुख कधी ते दुःख वाटत असतं. आणि शीतोष्ण सुख दुःख, की शीत आणि उष्ण नेहमीच उन्हाळा राहतो का, किंवा नेहमीच पावसाळा राहतो का? नाही, ते बदलत राहतात. तशाच प्रकारे बघून म्हणतात हे सतत बदलत राहणार आहेत. आणि म्हणून तू काय कर, ताण तितिक्षस भारता, तू हे सहन करायला शिकलं पाहिजे, हे सहन केलं पाहिजेस. आणि मग या पुढच्या श्लोकात सांगतात यमही न व्यत्यंते पुरुषम पुरुषवत शिव, हे परम पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो पुरुष सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थामध्ये स्थिर असतो, तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. तर भगवान म्हणतात की त्याने सुख आणि दुःखामध्ये स्थिर असलं पाहिजे. तर आता आपण आपल्या जीवनात बघितलं की ज्यावेळी जीवनात सुख येतं तर आपण जमिनीवर थांबतच नाही, हवेत असतो है ना. आणि ज्यावेळी दुःख येतं त्यावेळी जमिनी पायाखाली जमीनच राहत नाही, एकदम आपण काय पायाखालची वाळूही सरकलेली असते. तर अशा एवढं नैराश्य आपल्या जीवनात येतात. मग अशा स्थितीमध्ये भगवान म्हणतात की दोन्ही स्थितीत समान राहत. हे कसं काय बरं शक्य? तर राधा गोपीनाथ एकदा सुंदर उदाहरण देतो की एक भक्त आपल्या जीवनात ज्यावेळी काही दुःख येतं त्यावेळी तो आनंद येतो. का आनंद येतो? कारण तो म्हणतो माझा जे दुःखाचा बॅलन्स आहे ना तो कमी होत चालला. जीवनात काही पाप कर्म आहेत, जे पापाचा किंवा जे काही कर्मफळ मी बनवलेत त्यातील जे पाप आहे ते कमी व्हायला लागले, कारण आता मला भोगायला मिळालं आणि त्यामुळे ते कमी झालं, आणि त्यामुळे तो आनंद येतो. आणि ज्यावेळी पुण्य येतं त्याच्या जीवनात त्यावेळी तो दुःखी होतो. का दुःखी होतो? कारण पुण्याचा संजय कमी व्हायला, जसं आपलं बँक बॅलन्स कमी होतं त्यावेळी दुःख वाटतं ना, तशा प्रकारे तो आता पुण्याचा संजय आता माझा कमी होत चालला आणि त्यामुळे तो दुःख येतो. म्हणजे ज्यावेळी सुख येतं त्यावेळी तो दुःखाचा अनुभव करतो आणि विचार करतो, आणि दुःख येतं त्यावेळी तो सुखाचा अनुभव करतो. का? कारण माझा संपत चालत चला कमी होते चालत, जीवनातले एक एक कर्मफळ नष्ट होत चाललं, आणि त्यामुळे तो आनंद. तर अशा प्रकारे तो सुखदुःखामध्ये विचार करतो, आणि त्यामुळे तो सम राहण्याचा तो प्रयत्न करतो. आणि दुसरे काही भगवान श्लोकात म्हणतात सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय ततो युजस्व नैवम पापम अव्याप्तस्य, की अर्जुन विचार करत होता या सर्वांना मारल्यामुळे मला पाप लागेल, पण भगवान म्हणतात सुखे दुःखे समे कृत्वा, सुख दुःख जय पराजय मान आणि हानी याच्यात तू समान राहा, आणि तू तसं राहिल्यावर तुला पाप लागणार नाही. आणि अशा प्रकारे भगवान त्याला ती खात्री देतात. आणि इथं मग कृपात सुंदर असं वर्णन देतात या दोन्ही श्लोकामध्ये, कशा प्रकारे व्यक्ती एक संन्यासाश्रमात येतो, की ज्यावेळी संन्यासाश्रमात जातो तो स्वीकारतो. कारण या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत मनुष्य जीवनामध्ये. पहिला आहे ब्रह्मचारी जीवन, की पहिले 1 ते 25 वर्ष त्याने ब्रह्मचारी जीवनात पाहिजे, 25 ते 50 सांगितले गृहस्थ जीवनाचं त्यानं व्यापन करा. नंतर 50 ते 75 त्यांनी वानप्रस्थ घ्यावं, आणि 75 ते 100 त्यांनी संन्यासाश्रम घ्यावं. अशी मनुष्य जीवन कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य दिलेलं सांगितलेलं आहे. तर त्यांनी त्या व्यक्तीनं अशा प्रकारे जीवन व्यापन करावं. आणि हे पहिला होत होतं ज्यावेळी आपण बघतो भरत महाराज उदाहरण, की ज्यावेळी ते वनामध्ये जातात, नंतर आपण बघतो सुंदर कथा आहे ती. पण अशा प्रकारे त्यावेळी होतं कर्दम ऋषी, ते जसं स्वतः भगवान त्यांच्या घरात येतात आणि ते मात्र घर त्यागून वनात जातात. तर आचार्य म्हणतात का बरं असं जातं? स्वतः वनामध्ये कशाला जायचं आहे? भगवान त्यांच्या प्रवृत्तीसाठी. पण तेच भगवान कपिल देवांच्या रूपामध्ये आपल्या घरात आले, पण तरी पण हे वनामध्ये जातात का? एक आदर्श दाखवण्यासाठी. जर तेच घरी राहिले तर सगळं म्हणतात त्यांनी वानप्रस्थ गेले, मी कशाला गेलो आहे ना. आणि म्हणून ते एक आदर्श दाखवण्यासाठी ते वनामध्ये जातात.
तर अशा प्रकारे त्यावेळेची ही प्रथा होती. आणि मग या ठिकाणी म्हणतात की ज्यावेळी व्यक्ती संन्यासाश्रम स्वीकारतो, तर ज्यावेळी आपण घरामध्ये असतो तर सर्व सुविधा सुखसुविधा आपल्याला मिळत असतात. जसं आपण एखाद्या यात्रेला जातो, आपलं असतो, पण तिथे काय होते, थोडी गैरसोय होते की घरामध्ये जिथल्या तिथे सगळं सामान असतं. मग हात म्हणलं की तिथं यात्रेला गेलं की सगळं सामान नाही मिळू शकत, काही मोजकं सामान असतं त्याच्यावर आपल्याला गुजराण करावं लागते. आणि मग थोडं ते सामान नसलं तरी आपल्याला चालवून घ्यावं लागतं, थोडं सहन करावं लागतं. ठीक आहे, आता गेल्यावर बघू. तशाच प्रकारे संन्यासाश्रम घेतल्यावर पण अनेक गोष्टींना त्यांना त्रास होत असतो. पण ते व्यक्ती उच्च ध्येयासाठी प्राप्ती करण्यासाठी तो त्रास सहन करतात. किंवा इथे दुसरं उदाहरण याच्या आधीच्या श्लोकात येतात, जशी एखादी स्त्री आहे की कडक उन्हाळा आहे, पण ती विचार करते का की अरे एवढं कडक उन्हाळा आता नको स्वयंपाक बनवायला. हा, कितीही उन्हाळा असेल तरी काय करते, स्त्री कर्तव्य आहे सर्व आपल्या मुलाबाळांसाठी पतींसाठी ते भोजन बनवणे. तर किती उन्हाळा असेल त्याचा विचार नाही करत ती कुकिंग करते. किंवा एखादा योगी आहे, तो कितीही कडक हिवाळा असू दे, तो थंड पाण्याने स्नान काय करणार नाही करणार, त्या ज्या उन्हामध्ये तिथे जाणार, तो स्नान करणार. आणि या प्रकारे त्या प्रकारे जे आपलं कर्तव्य पालन आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणतात काम चुकाराय नाही केले पाहिजे. आज आपण बघतो समाजामध्ये अनेक लोक की वैराग्याच्या नावाखाली म्हणा किंवा भक्तीच्या नावाखाली आपल्या कर्तव्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करतात. पण भगवंतांनी कुठेही अर्जुनाला सांगितलं, तुझा भगवान म्हणू शकले असेल, तुझा युद्ध नाही करायचं, जा मी चक्र सोडतोय, सुदर्शन चक्र. एका क्षणामध्ये 18 अक्षणी काय सगळे अक्षणे सगळ्या सेना नष्ट करू शक्य होते का नाही भगवंतांना. पण भगवंत म्हणजे नाही, तुझं कर्तव्य, तुझं नियत कर्तव्य आहे ते तुला केलं पाहिजे. तशा प्रकारे आपले नियत कर्तव्य आहे ती, आणि ही कर्तव्य आपल्याला करायचे, त्याच्यापासून आपण पळून जाऊ शकत नाही. तरी अर्जुनाने आपल्या क्षत्रिय धर्माच्या कर्तव्य पालनात चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे असा उपदेश त्याला देण्यात आला आहे. तर इथं प्रभुपाद श्री चैतन्य महाप्रभूंच्या वयाच्या चैतन्य महाप्रभूंचं उदाहरण देतात की चैतन्य महाप्रभूंनी पण वयाच्या 24व्या वर्षी संन्यास घेतला. कारण चैतन्य महाप्रभूंनी बघितलं की ज्यावेळी चैतन्य महाप्रभू या भूतलात प्रकटले, कशासाठी प्रकटले, सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी. पण ज्यावेळी चैतन्य महाप्रभू होते तर एकदा प्रसंग असा घडतो की चैतन्य महाप्रभू दिव्य भावात होते आणि त्याच्यामध्ये गोपी 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 असा उच्चारण करतात. आणि त्यांच्या बाजूला काही विद्यार्थी होते त्यांचे, तर ते विद्यार्थी म्हणाले त्यांना की तुम्ही गोपी गोपी का म्हणता, की कृष्ण कृष्ण पण उच्चारलं पाहिजे. तर चैतन्य महाप्रभू दिव्य भावात होते आणि ते म्हणजे त्यांनी एक छडी घेतली आणि म्हणजे तुम्हाला कृष्णाचं नाव घ्यायला नव्हतं की त्या कृष्णाचं, की ज्या कृष्णाने वामन देवांना काय केलं, वामन देव बनून बली महाराजांशी विश्वासघात केला. त्या कृष्णाने ज्या शूरपणखेचा स्वीकार करायचा होता पण शूरपणखाचे नाक कान कापले. अशा भगवंतांचं तो नाव घेतो आणि असं म्हणून ते त्या भावामध्ये त्याला मारायला पळतात. आणि मग तो घाबरतो पळू लागतो आणि पळत 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 तो जातो. आपल्या काही मित्र होते त्यांच्या बरोबर आणि मग ते विचारतात, अरे एवढं घाबरत पळत का लागलं. तो म्हणलं काय सांगतो की जो निमाई आहे त्या निमाई आज गोपी गोपी म्हणत होता, तर मी त्यांना सांगितलं स्पष्ट की बाबा तू कृष्ण कृष्ण म्हण, तुम्ही कृष्ण कृष्ण म्हणा, कृष्णाचं शास्त्रात दिलंय, कृष्णाचं नाव घेतलं आणि तुम्ही गोपी का म्हणा. पण तो मला मारण्यासाठी धावला आणि मी कसं बसत प्राण वाचून मी या ठिकाणी आलो. तर ते म्हणून सगळे बालबाल जे मित्र होते ते म्हणाले की अरे निमाई हा निमाई ब्राह्मण आहे, आम्ही काही कमी ब्राह्मण नाही, आम्ही पण श्रेष्ठ ब्राह्मण आहोत आणि आतापर्यंत केलंय, आम्ही त्यांना माफ करतो. पण भविष्यात असं काही निमाईने केलं तर आम्ही निश्चितपणे त्याला दंडित करू. म्हणजे चैतन्य महाप्रभूंची ते लोक निंदा करू लागले आणि हे बघून चैतन्य महाप्रभूंना अतिशय दुःख होतं आणि ते निमाई नित्यांना आणि सर्व भक्तांना बोलवतात आणि ते म्हणतात की मी एक औषध घेऊन आलो, पिप्पलिका म्हणून एक औषध आहे, तर ते कफ बरा करतं, आयुर्वेदिक औषध. तर ते म्हणतात मी ते औषध आणलंय, ते
कफ बरा करण्यासाठी. परंतु मी बघतोय ते औषध कफ बरा होण्यापेक्षा कफ वाढत आहे. आणि म्हणून ते त्यांना इनडायरेक्टली संकेत करतात की मला आता संन्यास घ्यायचा. कारण जोपर्यंत लोक, समाजातील लोक चैतन्य महाप्रभूचा आदर करणार नाहीत तोपर्यंत त्यांचा निस्तार होणार नाही. चैतन्य महाप्रभू आलेच निस्तार करण्यासाठी, पण चैतन्य महाप्रभूचीच निंदा करू लागले तर त्यांना नरकगामी व्हावं लागेल. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू विचार करतात मला संन्यास घेतला पाहिजे. आणि ज्यावेळी ते संन्यास भगवी कपडे धारण करतात त्यावेळी सगळे लोक त्यांना आदर करतात. आजही समाजात बघू की भरी तो व्यक्ती ढोंगी का असणार, पण ज्यावेळी भगवान ड्रेस असतो लोक त्याला आदर करतात. तर त्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेण्यास स्वीकारला. भरी त्यांची माता जवळ वृद्ध होती, पत्नी अतिशय 16-17 वर्षाची होती, तरी पण चैतन्य महाप्रभूंनी निश्चय केला संन्यास घ्यायचा. का? कारण सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी. तेच आपण बघतो श्रीप्रभुपादांच्या जीवनामध्ये. आता कालच्या शुक्रवारीच इस्कॉनची संस्था स्थापन होऊन 60 वर्ष पूर्ण झाली. संस्थेचा जो वर्धापन दिन म्हणतो तो गेल्या शुक्रवारी होता. तर त्या निमित्तानं आपण श्री प्रभुपादांच्या विषयी चर्चा करूया केवळ 15 मिनिटात. तर आपण बघू शकतो की स्वामी प्रभुपाद की ज्यावेळी ग्रस्त जीवनात होते, म्हणजे शिक्षण करत होते, त्याच्याही आधी लहानपणी जगन्नाथपुरीला गेले. जगन्नाथपुरीत त्यांचे वडील आणि घरी घेऊन गेले आणि त्यांना ते रथयात्रा खूप आवडली. आणि मग त्यांची इच्छा झाली की मला रथयात्रा करायची. आणि छोटा बालक होते ते. आणि मग पिता बघतात रथांच्या खूपच किमती होत्या आणि त्यामुळे त्यांना शक्य नव्हतं तो नवीन रथ देणं. मग त्यावेळी भर रस्त्यामध्ये अभय, त्यांचं पहिलं नाव अभय होतं, तर ते अभय रस्त्यामध्ये लोळू लागले. आणि जो लोळू लागले, जसं आपण बघतो लहान बालक करतात तशा प्रकारे. तर त्या एक माताजी होत्या, त्या म्हणजे का बरं हा बालक रडतोय? तर गौरमोहन, त्यांच्या वडिलांचं नाव गौर मोंडे असतं. तर ते म्हणतात की यांना एक रथ पाहिजे आणि रथयात्रा करायची त्याला, आणि मी देऊ शकत नाही. तर ते म्हणजे आमच्या घरी एक रथ आहे, बघा तुम्हाला पसंत होतो. तर बघतात की तो बराच मोडकळेला आला होता, तर ते घेतायत आणि त्याला चांगलं चाक वगैरे बसवून तो रथ येतात. आणि सुंदर अशी रथयात्रा होती. अभय सर्व गल्लीतल्या सगळ्या स्त्रियांना भोगा बनावे सांगतात आणि त्या सगळ्या भोगा बनवतात जगन्नाथांची. आणि मुलं सुंदर कीर्तन करते, रथयात्रा होते. तर अभय जे गौरमोहन होते त्यांचे मित्र म्हणतात की अरे गौरमोहन, तुम्ही या रथयात्रा केली जगन्नाथांनी, आम्हाला का नाही सांगितलं? ते म्हणजे नाही, तो मुलांचा खेळ होता, त्या मुलांनी मिळून केलं. ते म्हणजे नाही, आम्ही ऐकलं खूप सुंदर ती रथयात्रा झाली. तर कृपा लहानपणीच ती रथयात्रा काढली त्यांच्या कलकत्त्यामध्ये. आणि नंतर मग कॉलेजचं जीवन सुरू होतं. मग कॉलेजच्या जीवनामध्ये ते व्यस्त होतात आणि ते बघायचे वडील भगवानांची सेवा करे राधाकृष्ण, आणि यांनी पण हट्ट करून राधाकृष्ण घेतलेले की मी पण सेवा करते. आणि जसं कॉलेजला गेले तसं त्यांनी ते राधाकृष्णच्या पेटीमध्ये बंद करून ठेवले. आणि मग नेहमीप्रमाणे सगळ्या कॉलेजच्या मुलांच्यावर त्यांचं जीवन सुरू झालं. आणि एक दिवस की त्या ठिकाणी मोठे संत त्या ठिकाणी येतात. आणि मग त्यांचा जो मित्र आहे नरेंद्र, त्यांचं नाव नरेंद्र मलिक, तर ते म्हणतात अभय बाबूंना की तुम्ही चला की आपण जाऊ, अभय आपण जाऊ आणि त्यांना भेटू. तर ते म्हणतात मी बऱ्याच संतांना भेटलो आणि आमचे वडील रोज प्रत्येक संतांना घरी घेऊन यायचे, त्यांना भोजन खाऊ घालायचे आणि त्यांना म्हणायचे की जाताना की या माझ्या मुलाला आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद मागायचे? हा राधाराणीचा चांगला भक्त बनू दे, की सगळ्यांना घेऊन जायचे. आणि त्यावेळी मी बघायचो अनेक साधू बिडी, सिगरेट किंवा गांजा वगैरे असं ओढायचे ते, आणि त्यामुळं मला त्यांच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, मन नाही यायचं. पण ही खूप आग्रह करतात. का आग्रह करतात? कारण जर एखाद्या व्यक्ती गोष्ट, अभय त्या सर्व ग्रुपचे लीडर असल्याप्रमाणे एकदा अभयने कोणी कुठली गोष्ट स्वीकारली तर मग बाकी लोक डोळे झाकून ते स्वीकार करू शकतात. आणि म्हणून त्या साधूंच्याकडे त्यांची जेवढी ह्यांनी त्यांना भेटावं आणि ह्यांनी स्वीकार केले की सगळे लोक आपोआप घेतले. आणि म्हणून त्यांना ते आग्रह करतात. आणि प्रभुपादांची इच्छा नव्हती तरी पण ते जबरदस्ती त्यांना घेऊन जातात. आणि तिथं भक्तीचा उलटा जंक्शन असं एक नाव ऐकलं का त्यामध्ये. तर त्या ठिकाणी
भक्तिवेदांत ठाकूर प्रवचन करत होते आणि ते दोघं आले, दंडवत प्रणाम करताना बसले. तर भक्तिवेदांत ठाकूर त्यांच्याकडे बघून म्हणतात की का बरं तुम्ही पाश्चात्य देशात म्हणजे एवढं उच्च शिक्षित आहात, एवढं चांगलं शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे, पाश्चात्य देशात जाऊन तुम्ही का बरं प्रचार करत नाही? अभयच्या मागे इकडे बघतात, कुणाला बोलता येते कारण ओळख नाही काही नाही, पहिल्यांदाच आलेलं आहे. पण ते भक्तिवेदांत ठाकूर म्हणतात त्यांना, आणि मग त्यावेळी ते अनेक वाद करतात. ते म्हणतात आता देश आपला पारतंत्र्यात आहे, आता देशाला स्वातंत्र्य पाहिजे, आणि ज्यावेळी स्वातंत्र्य झालं तर मग आपण चैतन्य महापुरुषाचा संदेश त्या सर्वांना देऊ शकतो. पण भक्तिवेदांत ठाकूर म्हणले की जरी राजकारणी लोक बदलतील पण राजकारण तेच राहणार आहे. आणि आज जर समाजाला जर काही तातडीची गरज हवी असेल तर ती आहे कृष्णवाणी. जर समाजाला आज काय सर्व गोष्टी आहेत त्यांच्याकडं, केवळ कृष्णवाणा दिली आहे, आणि ही कृष्णवाणा दिली तर तो समाज खऱ्या अर्थानं सुखी समाधानी करू शकतो. आणि म्हणून भक्तांना ठाकूर त्यांना पूर्ण कन्व्हिन्स करतात की कशा प्रकारे कृष्णवाणा महत्वाचा. आणि ज्यावेळी ते बाहेर पडतात त्यावेळी ते म्हणतात मी आज पहिल्यांदा यांच्याकडून परास्त झालो. प्रभुपाद स्वामी एवढे बुद्धिमान होते, सगळ्यांना परास्त करत होते, पण म्हणजे मी पहिल्यांदा यांच्याकडून परास्त झालो आणि यांना मी गुरु म्हणून स्वीकारलो. ही वेळ होती 1922 सालची गोष्ट. प्रभुपाद प्रथम भेटले भक्तांना, आणि तिथून मग 1933 साली प्रयाग या ठिकाणी प्रभुपादांची दीक्षा होती, हरिनाम दीक्षा होती. अभयचरण त्यांना नाव देण्यात आलं. आणि मग भक्तिवेदांत ठाकूरांची ते सेवा करत होते. एकदा मुंबईतल्या आश्रमात भक्तिवेदांत ठाकूर आले आणि तिथं अभयचरण होते, आणि त्या लोकांना ते भरपूर मदत करत होते, डोनेशन वगैरे गोळा करण्यासाठी. तर ते व्यक्ती म्हणले की का नाही आपण अभय बाबूंना या आश्रमचे प्रमुख बनवूया, अध्यक्ष प्रेसिडेंट बनवूया. तर भक्तिवेदांत ठाकूर म्हणले नाही, की अभय बाबू वेळ आली की सर्व काही करते, आता त्यांना हे करू. आणि भक्तिवेदांत ठाकूर अगोदर त्यांनी जाणलं की बघू शकतो कशी दिव्य लोक असतात, की त्यांनी जाणलं की वेळ आली की हे सर्व काही सांभाळते. आणि मग ज्यावेळी प्रभुपाद आपल्या गृहस्थ जीवन जगत होते तर एक दिवस त्यांनी गीतेवर काही टिप्पणी लिहिली होती आणि त्याचे कागद त्यांनी ठेवले होते. नंतर बघतायत, शोधतायत, पण मिळत नाही. मग छोटा मुलगा त्यांचा वृंदावन येतो आणि तो म्हणजे काय शोधाय, तर ते म्हणजे असे इथं कागद मी ठेवले. तर म्हणजे आज सकाळी रद्दीवाला होता, आई काहीतरी देताना मी त्यांना बघितलंय. मग ते त्यांना कळालं किंवा त्यांनी काय दिले का, मग जाऊन विचारतात की तू इथले कागद वगैरे, हो मी रद्दीमध्ये घातले. म्हणजे का, तर मला चहा पाहिजे होता. प्रभुपाद त्यांनी एवढं वेळ काढून त्यांनी ते सगळं लिखाण केलं होतं आणि तिनं चहासाठी रद्दी झाली. आणि मग प्रभुपाद क्रोधित होता, म्हणतात तुला काय पाहिजे, टी और मी, तुला चहा पाहिजे का मी पाहिजे? तर ती म्हणजे चहा, ती बोलते चहा. प्रभुपाद मग त्या दिवशी घर सोडून जातात. आणि ही घटना काय आधी आजच घडली होती नाही, त्याच्याही आधी 2-3 घटना घडलेल्या आणि प्रभुपाद गेलेले आणि परत आलेले होते. आणि तसं हिला वाटतं की जातील आणि परत येतील, पण प्रभुपाद त्यानंतर परत आले नाही. मग ते गवळी मठामध्ये गेले, तिथं काही दिवस राहिले, तिथं त्यांच्या संन्यास देतात त्यांना, केशव पार्थिव. तर ते त्यांच्याकडून केशव पार्थिव चैतन्य महाप्रभूंचे आहे संन्यास गुरूंचं नाव केशव. तर मग प्रभुपादांच्या संन्यास दीक्षा झाले. मग प्रभुपाद त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करतात, पण तिथं त्यांना म्हणजे अनेक संन्यासी झाले पण त्यांना स्वातंत्र्य असं काय नव्हतं. आणि मग ते वृंदावनला येतात आणि त्या ठिकाणी राहू लागतात. आणि तिथं राधा दामोदर मंदिरामध्ये त्यांना चांगली राहण्याची व्यवस्था होते. आणि मग तिथं प्रभुपाद श्रीमद भागवतमचे पहिले 3 स्कंद लिहितात करतात. म्हणजे पहिला छोटी पुस्तक होती, त्यातले 3 पुस्तकं त्यांनी तिथं लिहिलेली. आणि इझी जर्नी टू अदर प्लॅनेट्स हे पुस्तक त्या राधा दामोदर मंदिरमध्ये त्यांनी लिहिलं.
आणि अशा प्रकारे ते लिखाण करतात. आणि मग त्यांची इच्छा होती की बघ गुरूंनी सांगितलंय पाश्चात्य देशात जा. आणि काही वेळा झाशीमध्ये पण ते घेऊन थोडा प्रचार करण्याचा प्रयत्न करतात. तिथं काही लीग ऑफ डिवोटी ही संस्था स्थापन करतात आणि तिथेही भक्तगण जुळले जाऊन लागले होते. पण तिथले जे एक मुख्य स्त्री संघटना होते त्यांना तो जिथं प्रभुपाद राहत होते तिथं तो आश्रम त्यांनी बनवलेला, तर ती जागा त्यांना पाहिजे होती आणि मग त्यांना ते खाली करावं लागलं. मग तिथून ते जातात वेगवेगळ्या ठिकाणी आणि मुंबईला येतात. मुंबईला येऊन तिथं ते बघत असत की पाश्चात्य देशांमध्ये कसं जाता येईल. एकदा मथुरेमध्ये गोपाल अग्रवाल म्हणून होते, तर त्यांच्याकडे ते गोपाल अग्रवालांचे वडील होते. गोपाल अग्रवाल तिकडे होते पाश्चात्य देशात, तर त्यांचे वडील या ठिकाणी होते आणि त्यांना जाऊन ते भेटतात आणि ते म्हणतात माझा मुलगा अमेरिकेत. मग ते त्यांच्याकडून फोन म्हणजे सर्व काही घेतात आणि म्हणतात मला तिथं ते व्यवस्था करतील का. तर ते म्हणजे हो निश्चितपणे करते. आणि ते पत्र लिहितात आपल्या मुलाला की बाबा हे येत आहेत आणि हिची व्यवस्था कर. ते पत्र करतात हां या पाठवून द्या, काही चिंता नाही आम्ही व्यवस्था करतो. कारण याच्या आधी अनेक पत्र असे पाठवले पण कोणी गेलं नव्हतं. पण प्रभुपाद मात्र तिथं जातात. तर प्रभुपाद जाण्यापूर्वी या ठिकाणी अनेक ठिकाणी ते प्रयत्न करत असतात त्यांना पाश्चात्य देशात जाण्यासाठी. पण पाश्चात्य देशात आज आपण बघतो की विमानाचं तिकीट घेतलं की आपण लगेच जाऊ शकतो. पण प्रभुपादांनी थोडा पैसा नव्हता. रिपील साठी संपली तर ती रिपील साठी सुद्धा प्रभुपादांना दान मागायला लागायचं लिखाणासाठी आणि ते दान मागायचे. आणि त्याच्यातून ते जाऊ देवाच्या गावात जे बॅक टू गॉड इन मॅगझिन त्यांनी सुरू केलेलं होतं. तर एकदा एका पोस्टमॅनला ते देत होते आणि तो पोस्टमॅन ते नेहमी ते वाचत होता आणि सुंदर लेख असायचे. आणि तो त्यांना म्हणतो की स्वामीजी हे तुमचे खूप सुंदर लेख असतात मी वाचतो, परंतु हे तुम्ही पेपरमध्ये का लिहा, तुम्ही एखादं पुस्तक लिहा. कारण हे पेपर आहे 4 दिवसांनी रद्दीमध्ये जातो किंवा त्याला म्हणजे पेपरला कोणी जपून नाही ठेवत जसे पुस्तक आपण सांभाळतो. तर ते म्हणजे तुम्ही पुस्तक द्या. तर प्रभुपाद म्हणजे ह्याच्या मुखातून माझे गुरुज बोलते. तर त्यांना ते पकडलं आणि मग त्यांनी ग्रंथ लिखाण सुरू केले त्यावेळी. आणि नंतर मग त्यांना पाश्चात्य देशात जायचं. मग अशा वेगवेगळ्या लोकांना ते भेटत होते आणि ₹2 वाचण्यासाठी प्रभुपाद 2-3 किलोमीटर अंधेरीहून जीवपर्यंत म्हणजे अशा ते चालत जायचे म्हणजे त्या एरियामध्ये अंधेरी बरोबर सगळे. आणि तिथं त्या मालती सुमती मोरारजी त्यांच्याकडे ते जातात आणि त्यांच्या जवळजवळ 6 तास बाहेर बसतात आणि त्या व्यस्त होत्या काहीतरी. आणि त्यानंतर त्यांचं लक्ष जातं ते बोलवतात कारण त्या अनेक साधू संतांना मदत करत होत्या हे प्रभुपादांनी ऐकलं होतं. आणि म्हणून प्रभुपाद तिथे जातात आणि त्यांना विनंती करतात की तुम्ही काय करा, मला पाश्चात्य देशात जायचं आणि तुमच्या जे काही जहाज जातात माल वाहतूक जहाज होते माल जायचं त्यातून, तर तुम्ही मला त्यातून तिकडे अमेरिकेला जायचं अनुमती द्या. तर ती बघतोय की 70 वर्ष वय प्रभुपादांचं वय किती होतं 69 वर्ष वय होतं. तर त्यावेळी त्या म्हणल्या की तुम्ही नका जाऊ, तुम्ही इथं प्रचार करा, मी तुम्हाला मदत करते. प्रभुपाद म्हणले नाही की माझ्या गुरूंची मला आज्ञा आहे पाश्चात्य देशात जाऊन प्रचार आणि मला तिकडे जायचं. आणि प्रभुपादांनी बघितलं की इथं सगळे प्रचार ही लोक सगळ्या अमेरिकेचं अनुकरण करत होते. मग प्रभुपादांनी विचार केला जर त्यांना भक्त म्हणलं तर त्या लोकांचं अनुकरण करत ही लोक पण आपोआप भक्त म्हणले. आणि म्हणून प्रभुपादांनी ठाण म्हणलं मला जायचंच आहे. मग तिला खूप आग्रह करतात पण ते म्हणते नाही. मग प्रभुपाद अतिशय एकदम कळकळून येऊन ते म्हणतात की तुझ्या पित्याची एक इच्छा एवढी पूर्ण नाही करणार का. तर ते म्हणते हो की मी तुमच्या एका मुलीप्रमाणे आहे. आणि कोणती मुलगी आहे की आपल्या पित्याला मृत्यूच्या दाढेमध्ये पाठवते. कारण समुद्र जो प्रवास आहे तुम्हाला सहन नाही होणार आणि तुम्ही तिथं पोचवाल की नाही याची पण गॅरंटी नाही. कारण समुद्र अशा प्रकारे समुद्र प्रवास आहे आणि 1-2 दिवसच नाही 30-40 दिवस लागतात त्याला. आणि तेवढे दिवस तुम्हाला तिथं राहावं लागणार, खाण्यासाठी काही मोजकच असणार आणि तो सी सिकनेस होऊ शकेल, मृत्यू होऊ शकेल. आणि म्हणून मी तुम्हाला मना करते आणि त्यामुळे तुम्ही नका जाऊ, तिथं प्रचार करा, मी मदत करेन. पण प्रभुपाद म्हणले नाही माझी इच्छा. आणि मग त्यावेळी ती ओळखते यांची इच्छा आणि त्यावेळी मग ते आपल्या सेक्रेटरीला बोलवते आणि सर्व काही व्यवस्था करते.
आणि मग ते जहाज कलकत्त्याहून जात होतं. तर प्रभुपाद त्या ठिकाणी कोणी त्यांना सोडायला जे काही ट्रंक वगैरे होतं थोडं आणि भागवतमचे 10 सेट त्यांनी बनवले होते ते घेऊन त्या ठिकाणी जातात त्या बोटीवर, जलदूत त्याचं नाव. आणि त्या जहाजावर आरूढ होऊन प्रभुपाद पाश्चात्य देशामध्ये जातात. आणि जाताना मग ते कॅप्टन पंड्या ते म्हणतात की यावेळी जेवढा समुद्र शांत होता त्याच्या आधी आणि नंतरही मी कधी बघितला नाही, कारण प्रभुपाद त्या ठिकाणी जात होते आणि प्रभुपादांना नाही तो त्रास होत होता. जन्माष्टमी प्रभुपाद त्या बोटीवरच साजरी करतात आणि स्वप्नामध्ये स्वतः भगवंतांना दर्शन देतात की प्रभुपादांना दाखवतात की त्या बोट वल्ल करायला मी आहे, चिंता करू नकोस. आणि अशा प्रकारे प्रभुपादांना भगवान आश्वस्त करतात. आणि मग त्या ठिकाणी जात असताना प्रभुपाद एक कविता लिहितात की नचाओ प्रभू से तुम्हारे मते, की भगवंता की मी तुमच्या हातातील एक कठपुतली आहे, तुम्हाला जसं नाचवायचं आहे त्या प्रकारे तुम्ही माझ्याकडून नृत्य करून घ्या. आणि अशा प्रकारे पूर्ण समर्पित होऊन ती कविता लिहितात. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना माहीत नाही आता डावीकडे वळायचं आहे का उजवीकडे. आणि ते साली अग्रवाल आणि गोपाल अग्रवाल हे त्या ठिकाणी राहत होते. मग त्यांना कळालं प्रभुपाद आले, त्यांना घेऊन जातात. आणि ते लोक अग्रवाल लोक होते पण ते त्या ठिकाणी जाऊन पाश्चात्य देशाची संस्कृती त्याने अवलंबून मांसाहार खायचे ते. आणि त्यांचं मांसाहार त्या ब्रेडमध्ये असायचा आणि प्रभुपादांची भाजी त्या ठिकाणी असायची. अशा स्थितीमध्ये प्रभुपाद त्या ठिकाणी काढतात. नंतर मग छोटं असं एका गार्डनमध्ये बसलेली प्रभुपाद. तर एक व्यक्ती होता विचारतो, स्वामीजी तुम्ही काय न्यायला आलेले आहे? कारण तिथं अनेक संदेश जायचे, त्या लोकांना थोडं आध्यात्मिक ज्ञान दिल्यासारखं करायचे, त्यांच्याकडून धन घ्यायचे आणि पळून भारतात यायचे. तर अशा प्रकारे तो विचारतो तुम्ही काय न्यायासाठी आले? प्रभुपाद म्हणतात की मी न्यायासाठी नाही आलेलो, मी द्यायसाठी आलो. की जे तुम्ही सर्व लोकांनी या संपूर्ण भारताला लुटलं पण जे मुख्य धन तुम्ही आणायला विसरले. या भारताचं जे मुख्य धन आहे ते मुख्य धन तुम्ही विसरलात आणि ते धन देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि त्यावेळी त्याला म्हणतात आमचे अनेक मंदिर आहेत, अनेक भक्त आहेत, अनेक ग्रंथ आहेत. त्यावेळी काही नव्हतं पण प्रभुपाद दिव्य दृष्टीने बघतायत की थोड्याच दिवसामध्ये हे प्रकट होणार आहे. पण हे असं सहज सोपं झालेलं नाही. प्रभुपाद त्या ठिकाणी गेले, तो बावरी एरिया होता. त्या बावरी एरियामध्ये केवळ 2 गोष्टींचा वास यायचा, एक आहे दारूचा आणि दुसरा लग्नीचा. ते लोक तिथंच एकच मिनिट अरे बोल धंदा करणं म्हणजे हो प्रवचन घेत आहे एक अर्धा तास. तर प्रभुपाद त्या ठिकाणी म्हणजे मी या ठिकाणी देण्यासाठी आलो. आणि प्रभुपाद त्या ठिकाणी बावडीमध्ये गेले तर तिथं सगळी हिप्पी लोक होते आणि ते प्यायचे आणि तिथं सगळं असं दुर्गंध यायचा सगळा पिण्याचा आणि लघवीचा, एवढा दुर्गंध त्या एरियामध्ये जायचे. आणि प्रभुपाद मग टॉम्किन्सफेअर पार्क म्हणून त्या पार्कमध्ये लोक फिरायला यायचे होते. प्रभुपाद तिथं जातात, मोठा वृक्ष आजही ते ठिकाण आहे, त्या ठिकाणी प्रभुपादांचं. तर त्या पार्कमध्ये जातात आणि केवळ करताल त्यांच्याकडे होतं आणि त्या करतालद्वारे ते हरे कृष्णा प्रभुपादांनी सुंदरतेने कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर सुंदर असं त्या ठिकाणी कीर्तन करतात आणि ते लोक सगळे आकर्षित होतात. मग त्यांचे जे काही वाद्य घेऊन त्यांच्यावर नृत्य करू लागतात. मग प्रभुपादांनी सांगितलं बाबा येतात मॅचलेस गिफ्ट, त्याची पण खूप सुंदर कथा आहे वेळे वगैरे. मग तिथं ते लोक येऊ लागले. मग तिथं 3 दिवस सत्संग व्हायचे आणि प्रभुपादांचे आज सत्संगात 4 लोक आले, 5 लोक आले. आपल्याला वाटतं ना अरे कधी बघता आज कोण नाही आलं, निराश वाटते. पण प्रभुपादांना चांगला आनंद व्हायचा, अरे आज 4 आले, आज 6 लोक आले. तर अशा प्रकारे. आणि प्रभुपादांच्याकडे ॲपल असायचे, त्या ॲपलचे जेवढे लोक आले तेवढे तुकडे करायचे आणि त्यांना वाटत आणि ते म्हणायची माझी इच्छा आहे तुम्हाला पूर्ण प्रसाद द्यायची, पण प्रभुपादांनी तेवढ्याचा धर्म नव्हता. पण आता आपण बघतो की प्रभुपादांनी या ठिकाणी सगळीकडं फुल प्रसादाचं आयोजन केलं. आपण जन्माष्टमी असो, रथयात्रा असो, निम्मी एनर्जी आपली कशात जाते
ते प्रसाद काय बनवायचा, कसा बनवायचा, कुठं बनवायचा आणि कसा वितरित करायचा याच्यावर मी मेहनत देतो. बाकीचा कार्यक्रम छोटा होऊन जातो सगळा, पण मेन कुठलाही असू दे आपण असं नाही करायला सगळ्याच ठिकाणी यूज करू. कृपाने दिले प्रसाद म्हणजे फुल प्रसाद. आपण जवळ पहिला प्रसाद म्हणजे कसं वाटायचा, साखर फुटाणे किंवा हलवा असायचा त्याला आपण प्रसाद म्हणतो. पण कृपाने म्हणजे नाही, फुल प्रसाद. जिथं पण असेल जे कार्यक्रम होते तिथं पूर्ण भोजन त्यांना म्हणजे काय, त्यांनी पूर्णपणे पूर्ण चेतना त्यांनी श्रवणामध्ये लावली की बाबा जाऊन आता जायचं आहे, बनवायचं आहे, हे करायचं ते करत नाही. पूर्णपणे आता ऐकला, आता पूर्ण सुंदर प्रसाद आहे त्याचं ग्रहण करू शकतो. तर अशा प्रकारे बऱ्याच आहेत कथा कृपादांच्या. तर आपण इथं थोडा स्टॉप करू आणि याचा भाग पुढचा आपण पुढच्या वेळी चर्चा करू. कुणाला काही प्रश्न टीका टिप्पणी असेल तर सांगू शकता. तर आपण सुंदर जपमाळ करू. भगवानांच्या नामाचा एकादशी आहे तर एकादशीच्या दिवशी अनेक पटीने आपल्याला लाभ मिळत असतो. एरवी आपण एक माळ करतो आज